कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सागर. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स. परशुराम घाट हल्ला प्रकरण तापले. मुख्य संशयित आरोपीला अद्याप अटक न केल्याने अटकेतील संशयितांचे नातेवाईक करणार आमरण उपोषण. खेडमधील कोडोशी गावात भीषण वणवा. शेकडो आंबा काजूची झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी. एसटी भाडेवाढी विरोधात शिवसेना उबाटा पक्षाचे कणकवलीत चक्काजाम आंदोलन. बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या बस धरल्या रोखून. आणि तळा बाजारपेठेत तुंबलेल्या गटारांचे सांडपाणी रस्त्यावरती. सर्वत्र दुर्गंधी. नगरपंचायत प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष. आता पाहूया सविस्तर वृत्त. मुंबई गोवा महामार्गावरती परशुराम घाटात एका कारवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या 3 संशयितांच्या नातेवाईकांनी आज पत्रकार परिषद घेऊन चिपळूण पोलिसांवरती गंभीर आरोप केले आहेत. ही घटना 6 डिसेंबर रोजी घडली होती आणि या प्रकरणात नियाज अलवारे, शैबाज दळवी, मुझफ्फर इनामदार या संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात हजर केले. गेल्या 55 दिवसांपासून हे संशयित कोठडीत असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. मात्र ते संशयित तरुण निर्दोष असून मुख्य संशयित आरोपीला पोलीस का पकडत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला आहे. चिपळूण पोलिसांवर नाराजी व्यक्त करत 5 फेब्रुवारी रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर आपण आमरण उपोषणाला बसणार असल्याचे संशयित आरोपीचे नातेवाईक अनिसा अलवारे, झरीना दळवी, नफिसा इनामदार, शाहनवाज शहा यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे. आम्ही ज्यावेळी आमच्या मुलांना या संदर्भात सोडवण्याचा प्रयत्न करतोय, माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय, त्यावेळी अशी माहिती मिळते की या घटनेमधील प्रमुख आरोपी हा आपल्या घरामध्ये त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आला आणि त्यानं वाढदिवस साजरा केला. आणि पुढील बाब अशी की जे वाहन या घटनेमध्ये वापरलं गेलं होतं ते वाहन काल सकाळपर्यंत चिपळूण शहरामध्ये लपविलेलं होतं आणि काल सकाळी ते इथून निघून गेलेलं आहे. मग पोलिसांची जी CID यंत्रणा आहे, तपास यंत्रणा आहे, या अशा घटना घडत असताना काय करते म्हणजे निरपराध तरुणांवर अन्याय करण्याचं, अत्याचार करण्याचंच काम करणार. जे निरपराध तरुण आहेत ज्यावेळी उद्या बाहेर पडतील त्यावेळी या पोलिसांबद्दल त्यांची भूमिका काय असेल, न्यायव्यवस्थेबद्दल त्यांची मानसिकता काय असेल याचा विचार पोलिसांनी करणं गरजेचं आहे. वर्षाला आला एक रात्र पण घरात लावला नाही. आपल्या मित्राला मिळायला भेटायला गेला होता. तिथं पोलिसांनी त्याला उचललं तर अजूनपर्यंत 2 महिने वाजता घरी आला तरी. माझा मुलगा पण घरीच होता. घरशी त्याला उचलून नेलेला, त्याचं काही कसूर नसताना पण पोलिसांनी उचलून नेलेलं आहे त्याला. माझा मुलगा जरी घटना झाली तरी माझा मुलगा माझ्यासोबत घरी होता. दिनांक 6 डिसेंबर रोजी झालेल्या घटनेमध्ये जे पोलिसांनी पकडले त्यापैकी संशयित आरोपींचे जी मुलं आहेत, म्हणजे संशयित आरोपींची ही माझी बहीण आहे नफिसा इनामदार, हिचा मुलगा आहे. त्यानंतर या दळवी मॅडम आहेत आणि त्या अलवारे मॅडम, त्या तिघींची मुलं ही पूर्णपणे निरपराध आहेत. या घटनेशी कुठेही त्यांचा संबंध नव्हता. ते दळवी मॅडमच्या घरात बसलेले असताना पोलिसांनी निरपराध तरुणांना पकडून नेलं आहे आणि आज 55 दिवस झाले मूळ आरोपी हे फरार असून त्यांना पकडण्यासाठी पोलीस कोणताही प्रयत्न करत नाही. व निरपराध तरुण तिथे मच्छर याच्यामध्ये एका कोठडीमध्ये सडत पडलेले आहेत. असा या तिघींच्या 3 मुलांवर अत्याचार आणि अन्याय होतो. पुढे काय बोलूया? आता आम्ही सर्व कुटुंबीय आणि संस्थानाबरोबर घेऊन दिनांक 5 फेब्रुवारी रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करत आहोत. खेड तालुक्यातील कोडोशी जांभूळवाडी या ठिकाणी भर दुपारी रखरखत्या उन्हात भीषण वणवा लागला आहे. या वणव्यामध्ये शेकडो फळझाडे जळून खाक झाली आहेत. सुदैवाने त्या परिसरात असलेला गुरांचा गोठा व त्यातील गुरे वाचवण्यात खेड नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले आहे. भीषण वणवा लागल्याची गेल्या 24 तासातील ही दुसरी घटना खेडमध्ये घडलेली आहे.
एसटीच्या भाडेवाढी विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज कणकवली बस स्थानकात जोरदार घोषणाबाजी करत चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे। यावेळी शासनाकडे प्रवाशांच्या व जनतेच्या भावना कळवा, अन्यथा यापुढे यापेक्षाही मोठे आंदोलन करू असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांच्यासहित शिवसेना नेत्यांनी दिला आहे। शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज कणकवली बस स्थानकासमोर बस स्थानकामधून बाहेर जाणाऱ्या एसटी रोखून चक्काजाम आंदोलन करण्यात आले। यावेळी एसटी मध्ये बसलेल्या प्रवाशांना याचा त्रास होऊ नये याकरता प्रवाशांना पाण्याच्या बॉटल देखील वाटण्यात आल्या। भाडेवाढीच्या नावाखाली महायुती सरकार जनतेला व प्रवाशांना वेठीस धरत असून या सरकारचा निषेध करत असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे। त्या संदर्भात भाडेवाढ फक्त करून या ठिकाणी उत्पन्न मिळवणं एवढाच कार्यक्रम आज या महायुती सरकारचा राहिलेला आहे। आज असलेल्या ग्रामीण भागातली एस टीची सेवा कोलमडलेली आहे। शालेय फेऱ्या त्या ठिकाणी दीर्घाई होत्या आहे, व्हाया करून त्या ठिकाणी गाड्या चालवल्या जात आहेत। म्हणून आज त्यांचे DTO लाड या ठिकाणी आले होते। या संदर्भात DTO मार्फत DCना त्या ठिकाणी निरोप दिलेला की येणाऱ्या 4 दिवसामध्ये DCने या संदर्भात बैठक घ्यावी आणि जिल्ह्यातली असलेली एस टीची सेवा त्यांनी सुरळीत करावी आणि असलेली भाडेवाढ जी करताय ही भाडेवाढ एक तर कमी करा किंवा भाडेवाढ कमी करा आणि त्याचबरोबर एस टीचा असलेला जो सेवा जो आहे हा सेवेचा दर्जा त्यांनी सुधारावा अशा मागण्या आज आम्ही DCजवळ केलेल्या आहे। येणाऱ्या काही दिवसात त्यांची बैठक होईल आणि ज्या ज्या सेवा या ठिकाणी दीर्घाईने गाड्या चालत आहेत, कॉलेज फेऱ्या उसराडे चालत आहेत आणि गावामध्ये थेट गाड्या जात नाही आहेत, या संदर्भात DCची चर्चा करू, अन्यथा याच्याहीपेक्षा उग्र आंदोलन या ठिकाणी शिवसेनेतर्फे उभारलेलं आहे। राज्य सरकारने जो 24 जानेवारीपासून निर्णय घेतला एसटी दर भाडेवाढीचा, या विरोधामध्ये शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची अनेक निषेध आंदोलनं त्या ठिकाणी करण्यात आली। खरं तर महायुतीच्या सरकारचा जाहीर निषेध या भाडेवाढीमुळे आम्ही या ठिकाणी करत आहोत। खरं तर जनतेला प्रवासी सेवा उलट चांगली देण्याची गरज आहे। या सगळ्या गाड्या आहेत त्या सगळ्या जुन्या आहेत, मोडकळी झालेल्या आहेत आणि या गाड्यांमधूनच आपली सर्वसामान्य या जिल्ह्यातली जनता या एस टीमधनं त्या ठिकाणी प्रवास करते, पण त्या सेवेमध्ये मात्र बदल झालेला नाही। त्यांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न हा या महाराष्ट्र सरकारकडनं झाला नाही। पण या गोरगरीब जनतेला मध्ये 15% भाडेवाढ करून आज जर समजा तळाला जायचं असेल तर 24 जानेवारीपूर्वी 30 रुपये दर होता, आता तळाला जायचं असेल तर 36 रुपये द्यावे लागतात। म्हणजे एका माणसाला 6 रुपयाची वाढ कणकवली ते तळाळा या अंतरापर्यंत झालेली आहे। म्हणजे संपूर्ण जी भाववाढ आहे ही 15% झालेली आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आम्ही या सगळ्याचा निषेध त्या ठिकाणी करतो आणि शासनाने याचा निर्णय फेर निर्णय करावा, याचा विचार करावा आणि हा निर्णय त्या ठिकाणी मागे घ्यावा अशा प्रकारची आमची भूमिका आहे आणि ही भाववाढ त्या ठिकाणी तात्काळ रद्द करावी अशा प्रकारची भूमिका तळा बाजारपेठेत तुंबलेल्या गटारातील सांडपाणी रस्त्यावर आल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। तळा बस स्थानका शेजारी तळा नगर पंचायतीचे जवळपास 11 गाळे भाडेतत्वावरती देण्यात आले आहेत। या गाळ्यांच्या समोर लागूनच गटार वाहत असून गेले कित्येक वर्षापासून या गटाराची दुरुस्ती करणे दूरच वेळच्या वेळी साधी साफसफाई देखील केली गेली नाही। परिणामी या गटाराची दुरावस्था झाली असून हे गटार पूर्णपणे तुंबल्याने गटारातील सर्व सांडपाणी गाळेधारकांसमोर साचून पुढे रस्त्यावर वाहत आहे। याकडे तळा नगरपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे। या गाळेधारकांकडे खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना या सांडपाण्यातून यावे लागत असून या सांडपाण्यामुळे आजारांना निमंत्रण मिळत आहे। त्यामुळे हे गटार पूर्णतः नव्याने बांधण्यात यावे अशी मागणी येथील गाळेधारक व नागरिकांकडून केली जात आहे। याबाबत तळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांच्याशी संपर्क साधला असता हा गटार नव्याने बांधण्यास मंजुरी मिळाली असून या रविवारपासून कामाला सुरुवात होईल अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे। शिक्षणाच्या खासगीकरणामुळे सर्व समाजातील गरीब मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर फेकली गेली आहेत। भारतीय संविधानानुसार शिक्षण हे आपले मूलभूत हक्क आहे। हाच हक्क समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मिळावा यासाठी संदीप पाटील यांनी शिक्षण हक्क सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला असून आज दिनांक 30 जानेवारीपासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आचार्य विनोबा भावे जन्मस्थान गागोदे बुद्रुक येथे 30 जानेवारीपासून संदीप पाटील यांनी उपोषण सुरू केले असून त्याबाबतचे निवेदन तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी पेण यांना दिले आहे।
संदीप पाटील यांनी शिक्षण हक्क सत्याग्रहाचे मार्ग अवलंबण्यामागचे नेमके कारण काय आहे ते आपण पाहूयात. सध्या शिक्षणाचं पूर्णतः खाजगीकरण सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे आजच्या मुलांना हे शिक्षण आज विकत घ्यावं. सध्या रायगडची परिस्थिती आज अशी आहे की रायगड जिल्ह्यामध्ये 300 शाळा या बंद झालेल्या आहेत आणि निवडणुकीसाठी या उघडण्यात आल्या होत्या आणि महाराष्ट्रातील तर 14,000 शाळा बंद होणार आहेत. याचा अर्थ एकच आहे की आता रायगड जिल्ह्यातील 300 मुलांना आज 300 गावातील मुलांना आज शिक्षण हे विकत घ्यावं लागते आणि महाराष्ट्रातील 14,000 गावातील मुलांना शिक्षण हे विकत घ्यावं लागणार आहे. आजची परिस्थिती खूप भयानक आहे, कारण आज सर्व समाज हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. आज मिनीडोर चालवणारा असेल, रिक्षा चालवणारा असेल, टेम्पो चालवणारा असेल, ज्याचं आज मासिक उत्पन्न फक्त 10 ते 12,000 रुपये राहिलेलं आहे. वीटभट्टी कामगार असेल, घर कामगार असेल, हंगामी मजूर असेल, तसेच रस्त्यावर भाजीपाला विक्री करणारे सुद्धा छोटे किरकोळ विक्री असतील, ज्यांना महिन्याला आज 5 ते 6,000 रुपये मिळत नाहीत. अशी लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे. अशा या शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे ही पालक आपल्या मुलांना शिकवणार कसा, हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आज शिक्षणाच्या खाजगीकरणामुळं पहिलीसाठी आज पाल्याला खर्च पालकांना 35 ते 40,000 रुपये करावे लागतात. जेव्हा ही मुलं 10वी 12वी पर्यंत पोहोचतील तेव्हा खर्च 3 ते 4 लाखाच्या घरात जाणार आहे. आणि या मुलांना जेव्हा आपल्याला इंजिनियर आज बनवायचं असेल, आज इंजिनिअरिंगचा खर्च हा 15 ते 16 लाख रुपये आहे. MBAचा खर्च आज 5 ते 7 लाख रुपये आहे. डॉक्टर बनवण्यासाठी आजचा खर्च हा 50 ते 60 लाख रुपये आहे. मग सामान्य घरातील गोरगरिबांची मुलं शिकणार कशी? आणि म्हणूनच आज गोरगरिबांची मुलं ही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर फेकली गेलेली आहेत. आणि म्हणूनच सरकारकडे आमची मागणी आहे की सरकारने आता सर्व समाजासाठी शिक्षण हे मोफत द्यावं, ही आमची मागणी आहे. आणि म्हणूनच सरकारला आम्हाला सांगायचं आहे की त्यांनी प्रत्येक गावामध्ये सेमी इंग्लिश सुरू करावी, जेणेकरून प्रत्येक गावातली शाळा टिकेल आणि प्रत्येक समाजाला सरकारने शिक्षण हे मोफत द्यावं, हीच मागणी घेऊन आम्ही हा शिक्षण हक्क सत्याग्रह गावोदे गावामध्ये सुरू केलेला आहे. रत्नागिरीतील गोगटे जोगळीकर महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य पुराभिलेख संचालनालयाच्या वतीने मोडी लिपी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर मकरंद साखळकर, उपप्राचार्य डॉक्टर चित्रा गोस्वामी, कोल्हापूर पुरालेखागार संशोधन सहाय्यक सर्जेराव वाडकर, पुणे लेखागाराचे संशोधन सहाय्यक लक्ष्मण भिसे उपस्थित होते. यावेळी सराव माणसाला परिपूर्ण बनवतो, सराव म्हणजे गुणवत्ता टिकवण्याचे सार, आत्मसात केलेल्या मोडी लिपीचा सराव करून तिची गोडी प्रचारक म्हणून इतरांनाही लावा, असे मार्गदर्शन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील किल्ला गावचे रहिवासी मालोजी ढेबे यांना नुकताच पुणे येथील सुसंगत फाउंडेशन यांनी आदर्श माता पिता पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. मालोजी ढेबे यांनी अतिशय खडतर परिस्थितीवरती मात करून स्वतः वन खात्यामध्ये नोकरी करून अधिकारी पद मिळवले होते. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या मेहनतीवरती आणि कष्टाच्या जोरावरती आपले संपूर्ण कुटुंब सुशिक्षित केले आणि कुटुंबातील मुली आणि मुले यांना सर्वांना वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या लावून स्थैर्य प्राप्त केले. त्यांचा मुलगा API प्रसाद ढेबे हे कोकण विभागाचे IG यांचे सहाय्यक म्हणून काम पाहत आहेत. आजचा जो आदर्श माता पिता पुरस्कार मिळाला हा पुणे जिल्ह्यात माझ्या वडिलांचा जन्म हा पुणे जिल्ह्यातच झालेला आहे आणि आज मला पुरस्कार मिळतो हा आदर्श माता पिताचा हा मला खास स्वाभिमान वाटलेला आहे. म्हणजे लालजी साहेब आणि नारायण ढेबे साहेब आणि जो इथं येण्याचा आग्रह धरला त्यानुसार मी इथं आलो आणि त्यांच्या आग्रहानुसार जो आज मला सत्कार झाला तो फार सन्मानपूर्वक आणि मी भारावून गेलेला आहे. जे मुलांना कट्टर त्याच्यातून शिक्षण दिलं, त्यांना वाढवलं, त्याची चौकशी केली आणि त्याच्याबद्दल मला पुरस्कार मिळाला, त्यावेळी मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. शिवसेना ठाकरे सेनेचे नवनियुक्त तालुका प्रमुख शेखर घोसाळे यांना शुभेच्छा देण्यासाठी बंड्या साळवी यांनी साळवी स्टॉप येथील शिवसेना शाखेत हजेरी लावली. राजकारणापेक्षा जनतेचे समाजकारण आम्ही या शाखेत बसून करणार असल्याचे स्पष्टोक्ती
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी तालुका प्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी दिले आहे। त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही दोस्ती राजकारणा पलीकडची आहे असे सांगितले। काली बोललो होतो, आजही तुमच्या समोर बोलला की राजकारणाच्या पलीकडची जी दोस्ती आहे, दोस्ती जी वेळी व्यवस्थित असते तेव्हा राजकारण पण सगळं व्यवस्थित होतं। शेखर घोसाळे जवळजवळ 30 वर्षापासून जे माझे दोस्त आहेत, आज ते शिवसेनेचे तालुका प्रमुख झालेत, मी शिवसेनेचा माजी तालुका प्रमुख आहे। हे तुम्हाला एकच फक्त गोष्ट सांगणार आहे, या तालुक्यामध्ये जेवढे तालुका प्रमुख होते त्यांचे मातोश्रीवरून आदेश येऊन त्यांना बाजूला करून वेगवेगळे तालुका प्रमुख झाले। असा एकमेव मी तालुका प्रमुख आहे की मी शिवसेनेच्या तालुका प्रमुखाचा राजीनामा देऊन मी बाजूला केलेला आहे। त्यामुळे शेखरला तालुका प्रमुख होण्यापूर्वी बंड्या साहेबांनी शुभेच्छा दिल्या होत्या की नाही हे फक्त त्या शेखरच्या तोंडातून फक्त तुम्ही ऐका। शेखर काली दोस्त होता, आजी दोस्ती आणि उद्या माझा दोस्त राहणार। दोघांची एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल, एक शिवसेना असेल, दोघांचा जर अर्थ एकच केलात तर प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक वाक्यरचनामध्ये शिवसेना शब्द आहे, 4 अक्षर। त्यामुळे दोन्ही आम्ही एकत्र आहे, जरी ते त्यांच्या मनाने वेगळे असतील, मी माझ्या मनाने वेगळा असेल राजकीयदृष्ट्या। त्यामुळे आम्ही कोणी वेगळे नाही, जे राजकारण करण्यापेक्षा आम्ही जनतेचं समाजकारण ह्या शाखेमध्ये बसून करणार। माझे ते सहकारी नव्हे आहेत, माझं ते त्यांचं मोठ्या भावाचं नातं आहे। सहकार्य कसं लांबचे असतात, पण माझ्या मोठ्या भावासारखे ते आहेत, एवढं मी जमतो। तुम्ही लोक म्हणत होतात की त्यांनी दावा केला, असं काही कोणी केलेलं नाही। ते म्हणत नाही बाबा माझी शाखा, मी नाही म्हणत आहे मी माझी शाखा आहे म्हणून, ह्या जनतेची शाखा आहे आणि ह्या जनतेचं काम करण्यासाठी आम्ही ह्या शाखेत बसणार। वेगवेगळे राजकीय पक्ष असून सुद्धा जनतेच्या प्रतिनिधित्वासाठी तुम्ही पण या शाखेने बसणार? हो, नक्की। काय नेमकं स्ट्रॅटेजी प्लॅन असेल या शाखेसंदर्भात? त्यावेळी ठरवू ना। वेगवेगळ्या पक्षांचे लोक या ठिकाणी येऊन शाखात बसणार येऊन दोन्ही शिवसेना? हो हो, बंड्याशी तरी बसणारच ना। आणि तुम्ही पण? हो, वाद कोणतेही नाही, वाद कुठलेही नाही आमची, नाहीत आणि होणार पण नाही। या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।